यांची ना 2 रूप आहेत. झालं, लागली ही शब्दात अडकवायला. तू मला सरळ शब्दात सांग ना की तुम्ही मला इथे आवडत नाही, तुम्ही येऊ नका या घरात म्हणून. तुला त्रास होतो ना माझा? मला माहितीये, मी जर इथे आले ना तर या घराचा ताबा तुला मिळणार नाही. या संपूर्ण घराचा ताबा तुला हवाय. समर्थापासून दे ना, सगळ्याला तुला लांब करायचंय. 2 रूप माझी नाही, 2 रूप तुझी आहेत. सिद्ध करा करा करा. करू शकताय? नाही, मी करू शकते. तुमचा खरा चेहरा मला सुद्धा आजच कळलाय आणि तो मी सगळ्यांसमोर आणू शकतो. काय झालं? अरे मी तर खोटं बोलतेय. माझ्या बोलण्याला काही अर्थ नाहीये, हो ना? मग एवढा घाम का फुटतोय तुम्हाला? अगं बाई, हप्पी, काय होतं? तुला बरं वाटतं ना बाळा? एवढं काही होत नाहीये, साधा घाम आलाय त्यांना. बस आला स्वानंदी, बस झाला आता. हे बघ, बाकी कोणाचाही विश्वास नसेल ना, माझ्या मुलांवर, खास करून माझ्या हप्पीवर पूर्ण विश्वास आहे. चांगली गोष्ट आहे काकू. नाही, फक्त तो विश्वास आता तिने सार्थ ठरवावा एवढीच अपेक्षा आहे माझी. पण दुर्दैवाने तसं होत नाहीये ना. कोण आहेस तू? आहेस कोण तू अपेक्षा करणारी? हा? आणि हे बघ, काल आशिष ज्या पद्धतीने तिच्याशी इथे वागलाय ना, त्यानंतर मीच तिला सासरी पाठवणार नाही. आणि आता समर प्लीज, आता ही गोष्ट फायनल आहे. आता कोणी यामध्ये इंटरफिअर करायचं नाही. आता विषय बंद. अप्पी, चल बाळा, तू रूममध्ये चल. थांबा. अहो, विषय तर तुम्ही सुरू केलात आणि त्या विषयात आम्ही सगळ्यांनी आमचा वेळ, आमची शक्ती सगळं खर्च केलं. त्यामुळे आता तुम्हाला सुद्धा आम्ही जे बोलतो ते ऐकावं लागेल ना काकू. समर बघतोयस ना तू? हो, ते बघतायत, ऐकतायत आणि खरं तर आता अजून खूप काही बघतील ते. आणि आता ते जे काही बघणार आहेत ना, ते खरं असणार आहे. काय आहे ना, कधी कधी काही गोष्टी या मुद्दाम दाखवल्या जातात, पण त्या खऱ्या असतातच असं नाहीये. स्वानंदी, काय बोलताय तुम्ही? हे बघा, जे कळेल ना असं स्पष्ट बोला. काय कळलं नाही आम्हाला आणि काय खरं नाहीये सांग ना आम्हाला. 1 मिनिट आजी. हॅलो, आत या, वाट बघते. मम्मा, मला ना बरं वाटत नाही. आपण थांबा, मी देऊ का आधार तुम्हाला? हो थांबा ना, कोणीतरी येतंय, भेटून तरी जा. राजवाडे, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता मी देण्यापेक्षा हे सगळं ज्यांनी भोगलंय त्यांच्याच तोंडून ऐका आता. काय असं आश्चर्याने का बघताय माझ्याकडे? काय बोलताय तुम्ही हे? हा, आई, आशिष जीजूंनी माझ्या ताईचा अपमान केलाय. तिच्याशी भांडलेत ते. बाळासकट तिला तिच्या माहेरी सोडून निघून गेलेत. एवढं जर वाटत असेल ना, तर तिनं तिच्या सुनेचं कर्तव्य चोख बजावायला हवं होतं. पण जाऊ दे, सोड ना. तुमच्या आईला ना याच्यामधून ना वेळच मिळाला नाही, त्यामुळे तुमच्यावरती संस्कार करायची विसरूनच गेली ती.
अरे माझ्या मुलींकडे बघा बघा जरा त्या दोघींकडे. त्यांच्यामध्ये आणि तुम्हा दोघींमध्ये जमीन आसमानचा फरक आहे. ती स्वानंदी तर करतेच करते, पण माझी सुष्मिता अगं केवढूसा जीव ग, एवढूशी आहे ती पोरगी, लहान आहे की नाही, पण संसार करते की नाही, चांगला करते की नाही. तुझ्या आईचं कणभर तरी तक्रार आली आहे का आमच्याकडे? तुला आणि तुझ्या बहिणीला माझ्या दोन्ही मुलींकडनं संसार कसा करायचा हे शिकायला पाहिजे. जाऊ दे, सोडा ना, तुमच्याकडनं काही अपेक्षा करणं चुकीचं आहे हो. आई बस झाला आता. काय काय बोलतेस तू आहे? आणि तुला जर नाही त्यात पॉझिटिव्ह नसेल बोलता येत ना, तर तू शांत बसत जा, विषय सोडून देत जा. सोडला, मला काय करायचं तो विषय धरून. तुम्ही घाला काय गोंधळ घालायचंय तो दोघी जणी मिळून. मी बाई जाते माझ्या कामाला. हा चला, बाजू बाजू बाजू, मध्ये नको उभा राहू, बाजू. आ आ बेबी ऐक ना, हे बघ, आईच्या वतीने मी सॉरी म्हणतो. तू प्लीज तिच्याकडे लक्ष नको देऊस. तू ना तू सिरियसली आईला इग्नोर करत जा. मी सिरियसली घेतच नाहीये. सिरियसली घेऊन काय करू सांग, काय उपयोग आहे? मी सिरियसली, माझ्यात ना आता तेवढी एनर्जी पण नाही राहिली त्यांच्याशी डील करण्याची. आय होप की त्या ताईचं सगळं सॉर्ट होऊ दे. आपली जशी भांडणं मिटली ना, तशी त्यांची भांडणं मिटू देत यार. मिटतील हे बघा देरा, मिटतील. मला सांग, तिथे समर सर आणि नंदुताई आहेत ना, ते बोलतील त्यांच्याशी. ठीक आहे, शांत हो. ठीक आहे, तू शांत. या थांबा. या काय या? यांनी इथे येऊन काय केलं होतं ते विसरलीयस का तू? मला इथे ढकलून गेलेत ते. यांनी मला घराबाहेर काढलंय. आणि इथे कशाला आले थे? का आलात तुम्ही इथे? निघून जा इकडून. अर्पिता थांब. दादा दादा, अरे मला यांचं तोंड देखील बघायचं नाहीये. माझा छळ करतात हे लोक. हो, पण त्यांना आपण हाकलून देणार नाही आहोत. या आत या तुम्ही प्लीज. दादा, मला यांचं तोंडही बघायचं नाहीये. ही लोक छळ करतात माझा. स्वानंदी, हे सगळं काय चाललंय? हे का आलेत सगळे इथे? राजवाडे, सगळं चित्र क्लिअर होईल, फक्त थोडासा वेळ द्या.